नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अनिरुद्ध आणि संजना या दोघांनाही बेल मिळणार आहे, परंतु त्यांची अवस्था मात्र विचित्र होणार आहे. अशी कोणती गोष्ट घडणार आहे ज्यामुळं अनिरुद्ध आणि संजनावरती ही वेळ येणार आहे. त्याचबरोबर आता अरुंधतीने हा समृद्धी बंगल्यात राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. यशने तिच्याकडे ती इच्छा बोलून दाखवलेली होती आणि अरुंधती या गोष्टीसाठी तयार झालेली आहे, कारण दिवाळी ही दणक्यात साजरी करायची आहे असं यशचं म्हणणं आहे आणि त्यामुळंच अरुंधतीने हा निर्णय घेतलेला आहे. तर अनघाचा निर्णय काय असेल? जानकीसाठी अनघाने अभिच्या बाबतीत जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळं अभिला तर खूप मोठा धक्का बसलेला आहे. तर या सर्व गोष्टींचा उलगडा आजच्या या व्हिडिओमध्ये होणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे अभि मात्र खूपच रडत असतो, हातापाया पडत असतो. तो अरुंधतीला म्हणत असतो की आई, मला माहिती आहे माझ्याकडनं चूक झाली, मला माफ कर नाही आई, मला माफ कर, असं तो बोलत असतो. तो सांगत असतो की माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे, मी असं वागायला नको होतं, असं अभिचं म्हणणं असतं. आणि अभि सगळ्यांच्या समोर तिथं अरुंधतीच्या पुढे हात जोडून उभा असतो, पाया पडत असतो. तेव्हा अरुंधती म्हणते की अभि, मला ना तुझ्यावर विश्वास ठेवणं अवघड जातं आहे, कारण आत्तापर्यंत तू फक्त आणि फक्त विश्वासघातच केलेला आहे. त्यामुळं माझ्यासाठी काय निर्णय घ्यायचा हे मात्र मला कळत नाही, कारण मी तुझ्या बाबतीत काय विचार करेल आणि तोही चुकीचा ठरला तर, अशा अनेक गोष्टी माझ्या डोक्यात येत आहेत, असं अरुंधती सांगत असते. त्याचबरोबर इकडे अभि मात्र म्हणत असतो की आई प्लीज मला माफ कर, आता मी माझ्याकडून चुका होऊ देणार नाही. तेव्हा अरुंधती म्हणते, कसं आहे माहिती आहे का अभि, प्रत्येक वेळेस तू हेच बोलतो आणि तुझ्याकडून पुन्हा चुका झालेल्याच असतात, परंतु आत्ता ना मला विश्वास ठेवणं खूप अवघड जाते तुझ्यावरती. शेवटी निर्णय तुला घ्यायचा आहे, काय करायचं आहे हे तुला ठरवायचं आहे, कारण मी कोण आहे तुला माफ करणारी? तू कोणाला त्रास दिला याचा विचार कर ना. तुझ्यामुळं अनघाला त्रास झालेला आहे, आज्याप्पांना त्रास झाला आहे. आता तर तुझी मजल इतकी वाढलेली की तू आप्पांना आणि आईंना फसवलेलं आहे. माझं काही नाही, तू त्यांची माफी माग, त्यांनी तुला माफ केलं तर झालं, मी कशाला हे करू? आणि मी कोण आहे तुला या घरात थांबवून घेणारी, तुला माफ करणारी? कारण हे घर जे आहे ते आप्पांचं आणि आईंचं आहे, त्यामुळं ते ठरवतील तुझ्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा आहे. आणि तेवढ्यातच कांचन आणि आप्पा तिथं आलेले असतात. कांचन मात्र आता शोध घेऊ लागते, ते म्हणजे इथे अनिरुद्ध का दिसत नाही आहे, आणि मग अभिकडे पाहू लागते, कारण अभि तर सुटून आलेला आहे, म्हणजे अनिरुद्ध पण आला पाहिजे असं कांचनचं म्हणणं असतं. आणि कांचन अनिरुद्धचा शोध घेत असते. तेव्हा अभि म्हणतो की आई, मला तू माफ कर आणि तू सांग ना, मला एकदा माफ केलं आहे का? माहिती आहे मला मी खूप मोठा गुन्हा केलेला आहे, मी खूप मोठी चूक केलेली आहे, मी त्यांचीही माफी मागणार आहे, त्यांच्याकडेही जाणार आहे, परंतु मला आधी तुझ्याकडून माफी हवी आहे. तेव्हा अरुंधती म्हणते की आप्पांनी जर निर्णय घेतला तर माझी काहीच हरकत नाही, आप्पा तुझ्या बाबतीत निर्णय घेऊ शकतात, असं स्पष्ट शब्दात सांगितलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अनघा पाहत असते, आप्पा आणि कांचन दोघंही बाहेर आलेले असतात. आणि त्याचबरोबर इकडे सगळा गोंधळ सुरू असतो. आणि या सगळ्या गोष्टींच्या वेळेतच तिथे आप्पांकडे आता अभि जातो आणि अभि म्हणू लागतो की आप्पा, माझ्याकडून चूक झाली, मी खरंच चुकलेलो आहे, मी असं वागायला नको होतं, आप्पा मला माफ करा, असं तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आप्पा त्याला म्हणतात की हे बघ अभि, तू आत्तापर्यंत खूप चुका केलेल्या आहेत, परंतु आत्ता जी चूक केलेली होती ती खूप मोठी होती, प्रत्येक वेळेस आम्ही तुला माफ करत आहे, आत्ता तुझ्यामुळं अनघावर, जानकीवर काय वेळ आलेली तू नाही समजू शकत. तेव्हा अभि म्हणतो की हो, मला माहिती आहे माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे, मी या पद्धतीने वागायला नको होतं, मला माहिती आहे माझ्याकडून चूक झालेली आहे आणि त्याची शिक्षा अख्ख्या कुटुंबाला भोगावी लागत आहे. लोकांच्या वाईट नजरा, त्याचबरोबर लोकांचे टोमणे, हे सगळं तुम्हाला माझ्यामुळे ऐकून घ्यावं लागत आहे, हे सगळं तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर इकडे तो यशला म्हणतो की यश, मला माहिती आहे मी प्रत्येक वेळेस चुकीचा वागलेलो आहे, पण यश मला एक गोष्ट तुला विचारायची आहे, आत्तापर्यंत माझ्याकडून ज्या चुका झालेल्या आहेत त्या मी सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे, मला माफ कर यश, माझ्याकडून खूप चुका झालेल्या आहेत, मी तुझ्या बाबतीत ही चुकीचा वागलेलो आहे, मी कधीच तुझा विचार केला नाही, त्याचबरोबर तुला काय हवं नको या कोणत्याच गोष्टींचा विचार मी कधीच केलेला नाही, असं स्पष्टपणे इकडे अभि सांगत असतो. आणि अभि म्हणत असतो की मला माफ कर, मी यापुढे माझ्याकडून चूक नाही होऊ देणार. त्यानंतर आप्पा आणि परत कांचन यांच्याकडे जातो, त्यांची माफी मागू लागतो, त्यांना म्हणू लागतो की
मी काय केलं आहे ना ते मला खरंच माफ करा. मी खूप मोठी चूक केलेली आहे. मी अशा पद्धतीनं वागायला नको होतं. मी खूप मोठी गुन्हा केलेला आहे. असं सगळं अभि रडून रडून बोलत असतो. तो म्हणत असतो की खरंच मला माफ करा. मला कळत नाही आहे की माझ्याकडून काय झालेलं आहे. मी किती मोठी चूक केलेली आहे. परंतु आता काहीही झालं तरीही मला तुमच्यासोबत राहायचं आहे. मला तुम्ही हवे आहात. जेव्हा मी एक रात्र जेलमध्ये राहून आलो ना, तेव्हा माझ्या डोक्यात सर्व गोष्टी आलेल्या आहेत. मला माझ्या कुटुंबापासून, माझ्या जानकीपासून, माझ्या अनघापासून मला दूर जायचं नाही. मला त्यांच्यासोबतच राहायचं आहे. हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र कांचन म्हणते की तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली आहे ना, मग झालं. पण मला सांग, तू एकटाच आला, अनिरुद्ध कुठं आहे? अनिरुद्ध का नाही आला? तेव्हा अभि म्हणतो की त्यांना अजून बेल मिळाली नाही. त्यांना बेल मिळण्यासाठी देशमाने प्रयत्न करत आहेत. हे ऐकल्यानंतर कांचन म्हणते हो का? पण मला सांग, तुला कशी बेल मिळाली? त्यांना का बेल मिळत नाही आहे? कांचनचा मात्र अगदी भोळा विचार असतो. आपल्या लेकरासाठी ती आई असते आणि लेकराच्या प्रत्येक चुका पोटात घालायचं काम ती करत असते. हे सगळं आपल्याला इथे पाहायला मिळतं. कांचन मात्र म्हणत असते की मला सांग आधी, का आलेले नाहीत ते? असं ती बोलत असते. तेव्हा अभि सांगतो की देशमाने प्रयत्न करत आहेत. लवकरच त्यांनाही बेल मिळेल. असं स्पष्ट शब्दात आता कांचनला अभि सांगत असतो. आप्पा म्हणतात की हे बघ अभि, कसं आहे माहिती आहे का, तुझ्याकडून चूक झालेली आहे आणि सगळ्यात मोठा गुन्हेगार तू अनघाच आहे. तुझ्यामुळं अनघाला भोगायला लागत आहे, अनघाला त्रास होत आहे. त्यामुळं काही झालं तरी या घरात तुला राहायचं आहे की नाही, तू काय करायचं आहे, हा निर्णय फक्त आणि फक्त अनघा घेईल. बाकी कोणीही हा निर्णय घेऊ शकत नाही. हे सगळं ऐकल्यानंतर इकडे मात्र खूप मोठा गोंधळ उडालेला असतो. अनघा मात्र खाली तोंड फाडून उभी असते. तिला कळत नसतं की निर्णय काय घेऊ. कारण इकडे जानकीला तर गरज आहे आणि जानकीला गरज आहे म्हणून मी प्रत्येक वेळेस अभिला माफ नाही करू शकत, असं अनघाचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर अनघाला असं वाटत असतं की काहीही झालं तरीही आता मला काही करून काय निर्णय घ्यायचा आहे हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि ती विचार करत असते. त्याचबरोबर तिचं म्हणणं असतं की मी नक्की काय करायचं आहे, मी कोणता निर्णय घ्यायचा आहे हे तिच्या डोक्यातच येत नसतं. कारण तिला काळजी वाटत असते, ती म्हणजे जानकीची. अनघाच्या आता आप्पांनी निर्णय अनघावर ठेवलेला असतो आणि अनघाला सांगितलेलं असतं की अनघा तू ठरव, तू जो निर्णय घेशील तो आम्हाला मान्य आहे. परंतु जानकी मात्र आता विचारात पडते. जानकीला कळतच नाही आहे, इकडे अनघाला कळतच नाही आहे की काय निर्णय घ्यायचा आणि ती आत निघून जाते. त्यावेळेस आप्पा मात्र आता शांतच असतात. इकडे आता जानकी म्हणजे अनघा आत निघून गेलेली आहे. अनघाने काहीच सांगितलेलं नाही. त्यामुळं सगळ्यांच्या लक्षात येतं की काय निर्णय आहे ते आणि अभि पण घरात येतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती आणि त्याचबरोबर यश हे इकडे अरुंधतीच्या घरी आलेले असतात. तेवढ्यात नितीन तिथे येतो आणि नितीन बोलत असतो. तर नितीन म्हणत असतो की अरुंधती, हे समृद्धी बंगल्याचे पेपर्स म्हणजे आत्ता हे सुलेखाताईंनी दिलेले आहेत, मावशीने दिलेले आहेत आणि त्याचबरोबर हे जे पेपर्स आहेत ना, हे आता व्यवस्थित जपून ठेवले पाहिजेत आणि लवकरच, आता आपल्याला माहिती नाही आहे पण त्या दोघांनाही लवकरच जामीन मिळू शकतो. त्यानंतरही आपल्याला काळजी घेतली पाहिजे. परंतु आपण त्यांना कोणीही अडवू शकत नाही या घरात राहण्यापासून. कारण या घरावरती वडिलोपार्जित हक्क आहे अनिरुद्धचा. त्यामुळं आपण त्याला थांबवू शकत नाही. काहीही झालं तरी अनिरुद्धला आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये अडवू शकत नाही. तो या घरात राहू शकतो आणि त्याला आपण म्हणू शकत नाही की तू या घरात राहायचं नाही. हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर अरुंधती म्हणते पण आपल्याला त्यासाठी काही करता येणार नाही का? मग अरुंधती असं म्हटल्यानंतर इकडे नितीन सांगत असतो की नाही, आपण तसं काहीही करू शकणार नाहीत. कारण आपल्याला त्यांचा कोणताही अधिकार आपण काढून घेऊ शकत नाही. हे सगळं बोलणं चालू असतं. आणि त्याचबरोबर अरुंधतीला नितीन सांगतो की त्यांना या घरात राहण्यापासून आपण अजिबात अडवू शकत नाही. कारण त्यांचा तो अधिकार आहे. कारण अनिरुद्ध हा कायद्याने हा आप्पांचा मुलगा आहे आणि त्यामुळं त्याला या घरापासून कोणीही लांब ठेवू शकत नाही. हे अरुंधतीला सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र अरुंधती म्हणू लागते, म्हणजे आता
ते या घरात येऊ शकतात आणि आपण त्यांना अडवायचंही नाही. तेव्हा नितीन सांगतो की हो, त्यांना आपण अजिबात अडवू शकत नाही. इकडे आता अनघाकडे आलेला असतो तो म्हणजे अभि म्हणत असतो की अनघा प्लीज एकदा ऐक ना माझं, मला काय म्हणायचं आहे ते ऐकून तरी घे. परंतु अनघा म्हणत असते की नाही, काहीही झालं तरी मला कोणतीही गोष्ट तुझ्याकडून ऐकून घ्यायची नाही. आत्ताच्या आत्ता मला जो काय निर्णय घ्यायचा आहे तो मी घेतलेला आहे आणि मी तो बदलणार नाही, असं अनघाचं स्पष्ट म्हणणं असतं. आणि अनघाला मात्र इकडे अभि म्हणत असतो की अनघा प्लीज मला माफ कर ना, माझ्याकडून चूक झालेली आहे, मला माहिती आहे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि त्यासाठी तूच मला फक्त माफ करू शकते, असं अभिचं म्हणणं असतं. अनघा म्हणत असते की हे बघ अभि, जानकी आणि माझा जो निर्णय आहे तो वेगळा आहे. मी फक्त जानकीसाठी तुला या घरामध्ये राहण्याची परवानगी देते. इथून पुढे आपल्यामध्ये नवरा बायकोचं कोणतंही नातं नसेल, मी तुझी बायको असणार नाही. हे ऐकल्यानंतर अभिला मात्र वाईट वाटतं. अभि म्हणतो की मला माहिती आहे माझ्याकडून चूक झालेली आहे, आत्तापर्यंत मी तुझ्याशी चुकीचाच वागलेलो आहे, मी तुला प्रत्येक वेळेस चुकीचंच ठरवलेलं आहे. परंतु मी यापुढं एकही संधी अशी देणार नाही की माझ्याकडून चूक होईल, माझ्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची काळजी मी घेईन, असं तो बोलत असतो. आणि त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं की इकडे संजना आणि रुद्र जेलच्या बाहेर आलेले असतात आणि संजनाचा माज काही कमी झालेला नसतो. आणि संजनाचं असं म्हणणं असतं की तुम्ही 2 दिवस आम्हाला आत का ठेवले आणि रुद्र तू यांना काय म्हणतोयस रे, मला कळतच नाही आहे. तू यांची माफी म्हणजे यांना थँक्यू म्हणतोय, अरे त्यांचं कर्तव्यच होतं ते, त्यांनीच ते केलेलं आहे, त्यांनी दुसरं काहीही केलेलं नाही आहे आपल्यासाठी. तुझ्या लक्षात येते का अनिरुद्ध, कारण त्यांनी त्यांचं कर्तव्य केलेलं आहे, बाकी काही नाही आहे. आणि तो म्हणतो की म्हणजे काय म्हणायचं आहे, अहो तेवढं पॉसिबल नव्हतं ना, म्हणून तर वेळ लागलेला आहे. परंतु इकडे संजनाचं मात्र म्हणणं एवढंच असतं की मला काय माहिती नाही आहे, तुम्ही जो काय निर्णय घेतलेला आहे, तुम्ही जे काय केलेलं आहे त्याला तुम्ही जबाबदार आहात, माझा काही संबंध नाही याच्याशी, कारण मला जामीन मिळायला तुमच्याकडनं उशीर लागलेला आहे, या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात, असं म्हणत ती देशमानेला जबाबदार धरत असते आणि त्याला दोष देत असते. संजनाच्या या वागण्यामुळं अनिरुद्ध तिच्यावर वैतागलेला असतो. तो म्हणत असतो की अगं संजना, तुझ्या लक्षात येत नाही आहे का, आत्ता बाहेर आलो आहे ते पण त्यांच्यामुळंच आलो आहे ना आपण, मग तू त्यांना का दोष देतेस. त्यावेळेस संजना म्हणते ते त्यांचं कर्तव्यच आहे. त्यानंतर देशमाने म्हणतो की मला काय माहीत नाही आहे, मी काम केलेलं आहे, माझे पैसे मला मिळाले पाहिजेत आणि त्याचबरोबर भोसले बिल्डर तुमच्यामुळं खूप अडचणीत आलेला आहे, त्याच्या बाकीच्या प्रोजेक्टची चौकशी होणार आहे आणि त्याहीपेक्षा त्याने आत्तापर्यंत जे गोंधळ घातलेले आहेत आणि तेवढ्यात तो मध्येच थांबतो. तेव्हा मात्र इकडे अनिरुद्ध म्हणू लागतो म्हणजे काय, तुम्हाला म्हणायचं आहे काय मध्येच काय, तर तेव्हा तो म्हणतो की नाही तसं काही नाही आहे. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो काहीतरी बोलत होता तुम्ही आत्ता. तेव्हा तो म्हणतो की आणखी एक, भोसले बिल्डरने तुमच्यासाठी निरोप पाठवलेला आहे, तुम्हाला जी ॲडव्हान्स रक्कम दिलेली होती ती 1 महिन्याच्या आत परत करायची आहे. आणि त्या क्षणी जमीन सरकते, ती म्हणजे संजना आणि अनिरुद्धच्या पायाखालची, कारण संजनाने ते पैसे सगळे खर्चून टाकलेले आहेत, ते पैसे तिने वापरून टाकलेले आहेत आणि आता कुठून पैसे द्यायचे हा मोठा प्रश्न तिच्या पुढे उभा राहिलेला आहे. आता त्यांना बेल मिळालेली आहे. इकडे घरी अरुंधती राहायला आलेली आहे, कारण दिवाळी ही दणक्यात साजरी करायची आहे आणि यश म्हणालेला असतो की यावर्षीचा फराळ आणि त्याचबरोबर यावर्षीचा आकाशकंदील आई तू समृद्धीमध्येच बनवणार आहोत आणि आपण दिवाळी ही मोठी साजरी करायची आहे. इकडे अनिरुद्ध आणि संजना यांना बेल मिळालेली आहे. अनिरुद्ध म्हणतो संजनाला चल घरी. तेव्हा संजना म्हणते हां घरी तर जायचं, पण मोठा बँड घेऊन, असं संजनाचं म्हणणं असतं. म्हणजे आणखी संजनाच्या डोक्यात वेगळी कारस्थानं सुरू आहेत. देशमानेनं सांगितलेलं आहे की तुम्ही जामिनावर सुटलेले आहात आणि काही झालं तरी आता गोंधळ घालू नका, म्हणजे आता जर यांनी काही गोंधळ घातला आणि पुन्हा जर आपण केस केली तर हे दोघं जण पूर्णपणे अडकू शकतात, हे देशमानेने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पण संजनाच्या डोक्यात अजूनही कारस्थान सुरूच आहे. संजनाला असं वाटत आहे की नाही, आपल्याला काहीही करून आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या म्हणण्याप्रमाणे करायच्या आहेत, असं तिचं म्हणणं आहे. तिला या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या
तिच्या पद्धतीनं करायच्या आहेत आणि तिला दाखवून द्यायचं आहे की काहीही झालं तरी माझं काही चुकलेलं नाही आणि मी पुन्हा मला जशी हवी आहे तशीच मी त्या घरात येणार आहे, असं संजनाचं म्हणणं आहे. परंतु अनिरुद्ध तिला समजवत असतो, पण संजनाने ऐकायचंच नाही असं ठरवलेलं आहे. आता संजना आणि अनिरुद्ध घराकडे निघालेले आहेत. त्याचबरोबर अनिरुद्ध तिला समजवत आहे, पण संजना आता मोठा बँड घेऊन घरी जायचं म्हणत आहे. आणि इकडे यशला फोन आलेला आहे आणि फोन आल्यानंतर यश फोनवर बोलत असतो तेव्हा सगळेजण तिथं आहेत. अरुंधती आहे, अनघा आहे, कांचन आहे आणि यश सांगतो की संजना आणि बाबांना बेल मिळालेला आहे. कोणत्याही क्षणी ते या घरात येऊ शकतात, कारण ऑलरेडी यांना माहिती झालेलं आहे की संजना आणि अनिरुद्धला आपण घराच्या बाहेर काढू शकत नाही. आता अनिरुद्ध आणि संजना नक्की कोणतं कांड करणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.